चौथ्या पर्वामध्येच सर्व काही आपल्याला पाहायला मिळत आहे. अनेक सारे खेळाडू या स्पर्धेला जिंकण्याच्या स्वप्नामध्ये मैदानामध्ये उतरतात. काही संघांना संधी मिळते तर काही संघांना संधी देखील मिळत नाही. कारण की जेव्हा मात्र या स्पर्धेची अनाउन्समेंट झाली, जशी अनाउन्समेंट झाली आणि प्रवेश लगेचच फुल झाले, ही या स्पर्धेची ओळख आहे, ही या स्पर्धेचं क्रेज आहे. आणि त्यामुळेच आपल्याला सातत्याने पाहायला मिळतं या स्पर्धेमध्ये प्रवेश घेण्यासाठी अनेक संघ बाहेरून देखील प्रवेश घेत असतात. कारण की आपल्याला पाहायला मिळतो स्टेशन वाईज पूल देखील, आणि त्या पूलमध्ये आता मात्र पहिली मॅच खुल्या गटामधून पहिला सामना आपल्याला पाहायला मिळतोय. समन्वी 11 विपक्ष प्ले फायर्स. समन्वी 11 डोंबिवलीतीलच खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील आणि प्ले फायर्स टीम मध्ये कल्याणचे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील. हे सर्व खेळाडू अंडरम क्रिकेट खूप प्रमाणात खेळतात आणि खूप प्रसिद्धी प्राप्त केली अंडरम क्रिकेटमध्ये. आता मात्र खऱ्या अर्थाने खुल्या गटामध्ये त्यांची परीक्षा. खुल्या गटामध्ये प्रत्येक सामना फार महत्त्वाचा असतो, प्रत्येक मॅच महत्त्वाची असते. पण खुल्या गटामध्ये एक गोष्ट आवर्जून आपल्याला पाहायला मिळते, डिसिप्लिन क्रिकेटमध्ये एक चांगलं क्रिकेट, क्वालिटी क्रिकेट, आणि प्रत्येक खेळाडू आपल्या संघासाठी 100% कमिटमेंट देण्याचा प्रयत्न हा करत असतो. मोरिया चषक 2025 मध्ये या नाईट रजनीमध्ये तुमचं स्वागत आहे. मी मयूर भोईर तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आपण पाहत आहोत ग्लोबल टेनिस क्रिकेट वाहिनी या यूट्यूब वाहिनीवरती ही स्पर्धा कव्हर केली जाते. प्ले फायर CC विपक्ष समन्वय 11. बॅटिंग करणारा संघ तुमचा अतिरिक्त प्लेयर, दोन्ही टीमचा एक्स्ट्रा प्लेयर कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवून द्या. पा खुल्या गटातील खेळाडूंना ही सूचना आहे. आणि चार षटकांचा सामना, 4 षटकांमध्ये पहिलं षटक हे पॉवर प्लेचं असेल आणि 12 मिनिटांचा अवधी तुमच्याकडे. घड्याळाचे काटे तुमच्या अवतीभवती फिरतच राहतील, पण आपण खेळाचं मनोरंजन घेऊन तुमच्या सोबत जोडूयात. मॅचला होते सुरुवात. पहिला बॉल राऊंड विकेटने स्ट्राइक वरती बॅट्समन तयार होतो. राऊंड विकेट पहिला बॉल सरळ सोडून दिला. अंपायर दखल घेईल आणि सिग्नल आमच्यापर्यंत पोहोचतोय तो म्हणजे व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन. एक्स्ट्रा रनने इथे मात्र खातं खुललंय. बॅटिंग करणारी टीम प्ले फायर CC 11 या संघाचं. ओफुलो लेनचा बॉल फक्त दिशा दिलीये बॅकिंगसाठी. खेळाडू तिथे मात्र येतो. दुसऱ्या धावेचा कॉल केलाय. हा योग्य आहे की चुकीचा? अंपायरचं बोट आकाशाकडे. अर्थातच विकेट मिळाली आहे, धक्का लागलाय. दुसऱ्या धावेचा मोह आवरता आला नाही आणि स्कोरबोर्ड वरती पहिल्याच ओव्हरमध्ये झटका. मी म्हणेन बॅटिंग करणाऱ्या टीमला चांगला फटका लागलाय. दोन्ही टीमचा एक्स्ट्रा प्लेयर आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवा मित्रांनो. रिक्वेस्ट करतो दोन्ही टीमचा एक्स्ट्रा प्लेयर. आपण सध्या तरी खुल्या गटातील सामने खेळत आहोत. यानंतरची मॅच असेल ती म्हणजेच मातोश्री 11 अंबरनाथ विपक्ष अजिंक्य साई 11 कल्याण. यानंतरची ही मॅच असेल. त्यानंतर तिसरा सामना आपल्याला पाहायला मिळेल साई गणेश कल्याण विपक्ष जॉर्ज 11 कल्याण. कडक सामने, बेधडक प्लेयर्स आपल्याला या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळतील. खुल्या गटाचं हेच वैशिष्ट्य. ओळ्यात पुन्हा एकदा मैदानामध्ये जिथे मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न फलंदाजाने केला. मिड विकेट मध्ये खेळाडू तैनात आहे. एक धावी तो मात्र मिळेल. एका धावेने स्कोरबोर्ड पुढे नेण्याचा प्रयत्न इथून मात्र बॅटरच्या माध्यमातून केला जातोय. धावसंख्या धावफलकावरती धावसंख्या धावफलकावरती 4 आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. स्ट्रायकिंग एंड वरती बॅट्समन आपण पाहतोय आकाश.
ओ आकाशचा स्वीप करण्याचा प्रयत्न, शॉर्ट लेग मध्ये खेळाडू तैनात केलाय. एक धावीतून मात्र मेल. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. धावा धावफलकावरती 5. पहिल्या ओव्हरमध्ये अगदी शांत सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. खुल्या गटातील खेळाडू आहेत, प्रत्येक रन अगदी विचार करून इथे मात्र खेळण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे. पुढचा बॉल जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न, चांगली फिल्डिंग. सेकंड स्लिप मध्ये चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. शॉट थर्डमॅनला खेळण्याचा प्रयत्न, कापण्याचा प्रयत्न होता, व्यवस्थित बॅटवरती चेंडू आला नाहीये. एक धाव इथून मात्र मेल. रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न, नॉन स्ट्रायकिंग एंड वरती डायरेक्ट हिट करण्याचा नेम तर धरला होता. एक धाव इथून मात्र कंप्लीट केली जाते. चांगली रनिंग बिटवीन द विकेट, दोन्ही फलंदाजांमध्ये चांगली भागीदारी. एका खेळाडूने कॉल दिला, लगेच तो कॉल स्वीकारला. डेंजर एंड स्वतः बॅटरने स्वतः पत्कारला आणि तरी एक धाव मिळाली आहे. एका धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते, ती म्हणजे 7. थांबून स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, चांगली फिल्डिंग, चांगली फिल्डिंग. पहिल्या षटकाचा खेळ कंप्लीट झालाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर प्ले फायर सीसी संघाची धावसंख्या 8. पहिल्याच ओव्हरमध्ये धावा धावफलकावरती आपल्याला 8 पाहायला मिळतात. प्रत्येक रन, प्रत्येक चौकार आणि प्रत्येक क्षण इथे मात्र ग्लोबल टेनिस क्रिकेट वाहिनीच्या माध्यमातून कव्हर केला जातो. चांगलं प्रक्षेपण त्यांचं पाहायला मिळतं. आज आमच्या सोबत ऑनलाईन स्कोरबोर्ड वरती विकास आहेत, कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. श्रेयस शिंदे सर, चांगलं कॅमेरा वर्क, चेंडूचा पाठलाग अंतिम क्षणापर्यंत केला जातोय. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 8 धावा धावफलकावरती झाल्यात. खुल्या गटातील सामने मैदानामध्ये सुरू आहेत. 8 धावा धावफलकावर लागल्या. दुसऱ्या षटकाला होते सुरुवात. दुसऱ्या षटकामध्ये समन्वी 11 संघाचा गोलंदाज येतोय. गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज सनी. पहिला बॉल, सुरेख टप्पा आपल्याला पाहायला मिळतो. टप्पा पडला, आतमध्ये आला चेंडू. इथे मात्र स्ट्रायकर एंड वरती दुसऱ्या धावेचा प्रयत्न तर केलाय. थोडासा लेझीनेस, अलगर्जीपणा, थोडेसे गाफील राहिले खेळाडू आणि त्या संधीचा फायदा उचलला दोन्ही बॅटर्सने. पंचांनी दोन्ही फलंदाजांना सुरक्षित घोषित केले. अर्थातच 2 धावा कंप्लीट झाल्यात आणि 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचले 10च्या घरामध्ये. पहिल्या ओव्हरमध्ये 8 होते. दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली. सनीचा वापर केला. सनी गोलंदाजी करतोय. प्रामुख्याने व्यावसायिक खेळ देखील खेळत असतो. विजय स्टार संघाला बिलॉंग करत असताना देखील चांगली कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. आणि आता मात्र पहिलं षटक त्याच्या कडे चेंडू आला होता, पण चेंडू त्याच्या हातातून निसटला. त्यानंतर उचलण्यासाठी कोणी खेळाडू लगेच आला नाही असं वाटलं. बॅटर्स एका धावेवरती संतुष्ट राहतील, पण त्यांनी पाहिलं की दुसऱ्या धावेचा कॉल इथून मात्र केला आणि 2 धावा बघूयात कंप्लीट झाल्यात का. इथे मात्र टेक्निकल टीम आमची चेक केली जाते.
तर सिग्नल येतो तो म्हणजेच नॉट आउट. 2 धावा इथून मात्र कंप्लीट झाल्या. धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात म्हणजे 10. पंचांवरती थोडंसं प्रेशर टाकण्याचा प्रयत्न केला पण पंचांनी आधीच क्लिअर केलं होतं. या 2 धावा कंप्लीट झाल्यात. पा घड्याळाचे काटे तुमच्या अवतीभोवती फिरतात मित्रांनो. थोडं फास्ट तुम्हाला खेळावं लागेल. डब्ल्यू मध्ये काही नियम्स आहेत आणि या क्रीडांगणावरती देखील ते नियम ते रूल्स आपल्याला फॉलो करावे लागतात. प्रत्येक जण या क्रीडांगणावरती स्पर्धा ठेवतो. टर्म्स अँड कंडिशन अप्लाय असतात पण इथे मात्र चौकार अप्लाय करावा लागेल. मिसफिल्ड झाली आहे खेळाडूकडून. या चौकाराच्या मदतीने धावफलक आता मात्र पुढे जाऊन पोहोचले 14 वरती. दुसरं षटक प्रगतीपथावर. मनीष तिथे मात्र तैनात होते. आधीच मात्र जज केला चेंडू पकडण्यासाठी आधीच फिरले. त्यानंतर बॉडीचा बॅलन्स गेला आणि चेंडू त्यांच्या आवागाच्या बाहेर गेला. अखेरच्या क्षणाला स्वतःला सावरणं आणि चेंडूला पकडणं हे तितकंच कठीण जात आहे. पाहताना हे अगदी सोपं वाटलं पण हे मनीषलाच माहिती आहे त्याच्याकडून ती झाली चूक आणि आपल्याला परत येण्यासाठी तो खूप उशीर झाला. तोपर्यंत चौकार मिळालाय. प्ले फायर सीसी संघ चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. 14 धावा धावफलकावरती. बॉलर तयार. आता मात्र चेंडू सरळ सोडून दिलाय. अंपायर आमच्याकडे वरती सिग्नल येतो तो म्हणजे वाईट बॉल. एक्स्ट्रा रन खात्यामध्ये जोडले जातात. धावसंख्या धावफलकावरती 1 ने पुढे सरकते. 15 धावा धावफलकावर लागल्यात. पहिलं सत्र मार्गस्थ आहे. आता मात्र काहीसं वेगळं करण्याचा प्रयत्न. आविष्कारी स्ट्रोक बॅटरच्या माध्यमातून खेळण्याचा प्रयत्न तर होता. 1 धाव इथून मात्र कंप्लीट केली. वेगाने 1 धाव कंप्लीट केली आहे. येस पहा खुल्या गटातील स्पर्धकांना मी आधीच सूचना करतोय की आपल्याला पॉवर प्लेची लाईन ही क्रॉसिंग लाईन आहे आणि टाइम लिमिट देखील तुमच्याकडे आहे. आतापर्यंत 8 मिनिटं ओलांडून गेली आहेत आणि दुसरं षटक मैदानावरती अजूनही सुरू आहे. पॉवर प्लेची लाईन ही क्रॉसिंग लाईन आहे. जर ती तुम्ही आधीच ओलांडली आणि दुसरा बॅटर मैदानामध्ये आला नाही तर तुम्हाला पेनल्टीला सामोरं जावं लागेल. हे काही नियम आहेत. डिसिप्लिन क्रिकेट, शिस्तबद्ध क्रिकेट आपल्याला डोंबिवलीमध्ये नेहमी पाहायला मिळतं. आवाजाची मर्यादा देखील काही क्षणानंतर कमी केली जाईल. ती देखील कमी डेसिबलमध्ये ही स्पर्धा नंतर कव्हर केली जाईल. वयात पुन्हा एकदा मैदानामध्ये जिथे मात्र पहिलं सत्र मैदानामध्ये सुरू. पहिल्या सत्रातील दुसऱ्या षटकामधील पुढचा बॉल हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न आणि 1 धाव घेण्याचा प्रयत्न बॅट्समनचा पण फलंदाज इथे मात्र होईल बाद. रनआउटच्या स्वरूपात विकेट मिळाली. अखेर मात्र टीम समन्वी 11 संघाचा जो सातत्याने प्रयत्न सुरू होता, वारंवार त्यांनी अपील केली की रनआउट ची विकेट मिळू द्या. अखेर त्यांना ती विकेट मिळाली आहे. प्रयत्न त्यांनी केला, यश त्यांना मिळालंय. पण इथून मात्र कशा प्रकारे धावफलक पुढे नेण्याचा प्रयत्न केला जाईल कारण की आतापर्यंत या सत्रामध्ये एकच चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. धावा धावफलकावरती आहेत. सोळा धावा धावफलकावरती. इथे मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न. खेळाडू तिथे मात्र तैनात. आता मात्र मनीष कोणतीही चूक करत नाहीये. त्यांनी आता ओळखलं की आपल्याला चेंडूच्या रेषेत जाणं फार गरजेचं आहे. मागच्या चेंडूवरती जरूर चूक झाली पण आता संघाला गरज कसली आहे त्या गरजेनुसारच फिल्डिंग करणं देखील तितकंच गरजेचं आहे. जो रोल दिला आपल्याला टीमने, ज्यासाठी आपली निवड झाली आहे ती ओळखणं फार गरजेचं आहे.
हो, हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू टप्पा पडला, बाहेर निघाला. अंपायरचा सिग्नल देखील आमच्यापर्यंत लगेच पोहोचतोय की सिग्नल येतो तो म्हणजेच व्हाईट बॉल. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 18. अगदी शांतपणे आणि संथपणे 18 धावांवरती कधी पोहोचलाय प्ले फायर सीसी संघ हे कळालं देखील नाहीये, कारण की या इनिंग मध्ये फक्त एकच चौकार आलाय, तो देखील मिसफिल्डचा आहे. आणि आताची एक धाव ऍड केल्यानंतर धावसंख्या धावफलकावरती 19. 2 षटकांचा खेळ इथे मात्र कंप्लीट झालाय. 2 षटकांनंतर आता मात्र समन्वी 11 संघाने छोटीशी कॉन्फरन्स घेतली आहे. आता मात्र थोडंसं विचार विनिमय केला जातोय कोणत्या गोलंदाजाचा वापर इथून मात्र केला जाईल. दोन्ही बॅटर देखील एकत्र येत आहेत आणि दोन्ही बॅटर एकत्र येऊन देखील चर्चा करतात. आता मात्र कशा प्रकारे आपल्याला टार्गेट पुढे न्यायचं, किती धावा इथून मात्र बनवल्यानंतर आपले गोलंदाज स्वतःला सुरक्षित समजतील ते पोहोचण्यासाठी इथून मात्र दोन्ही बॅटर आता चर्चा करतील. तर मी विनंती करतोय या स्पर्धेला विशेष उपस्थिती आदरणीय तुषार साळवी साहेब. तुषार साळवी आणि मंथन दादा कुठेही असतील आपण कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधा. दोन षटकांच्या समाप्तीनंतर 19 धावा धावफलकावरती आहेत. पहिलीच मॅच या पूल मधील खुल्या गटातील हा पहिला सामना आपल्या समोर रंगतो. काही वेळानंतर मैदानामध्ये चौफेर प्रेक्षकांची गर्दी देखील पाहायला मिळेल, कारण की जॉर्ज 11 संघ देखील आज या स्पर्धेमध्ये खेळतोय. जॉर्ज 11 संघाचं नाव प्रचंड या अंडरम विश्वामध्ये गाजलंय. तिसऱ्या षटकाला होते सुरुवात. ओ पहिला बॉल, टप्पा पडला, चेंडू आतमध्ये येतोय. दोन्ही खेळाडू एका सेंटवरती, रनआउटची संधी. तिसऱ्या षटकाची सुरुवात आणि तिसऱ्या षटकाच्या सुरुवातीलाच रनआउटचा अजून एक झटका लागलाय प्ले फायर सीसी संघाला. चौकार येत नाहीयेत, धावा येत नाहीयेत, त्या वाढवण्याचा प्रयत्न इथून मात्र केला जातो दोन्ही बॅटर्सच्या माध्यमातून आणि तोच दबाव कुठेतरी पाहायला मिळतोय आणि ही रनआउटची विकेट. आणि आता मात्र न्यू बॅटर मैदानामध्ये येईल. न्यू बॅटर मैदानामध्ये येईल, पण त्याला सेट होण्यासाठी थोडाही वेळ घ्यायचा नाहीये. त्याला थेट मैदानामध्ये मोठे फटके खेळणं गरजेचं आहे. गोलंदाज आदित्यचा वापर केला. एनसीसी ठाकूरवाडी संघाकडून आदित्य खेळत असतो, चांगलं काम त्या संघामध्ये आपल्याला नेहमी पाहायला मिळतं आदित्यचं. आज मात्र खुल्या गटामध्ये समन्वी 11 संघामध्ये त्याची निवड झाली आहे आणि पहिलाच बॉल अगदी योग्य टप्प्यावरती फेकला. त्यानंतर चेंडू आतमध्ये आला, फलंदाजाला काहीच समजला नाही. पूर्णपणे पहिल्या चेंडूवरती भ्रमाट ठेवलं गोलंदाज आदित्यने. व आता मात्र बाउन्स मिळालाय, पण चेंडू टप्पा पडल्यानंतर अधिक बाहेर गेले हे पंचांनी ओळखलं आणि सिग्नल आमच्यापर्यंत पोहोचतोय तो म्हणजेच वाईट बॉल, एक्स्ट्रा रन. प्ले फायर सीसी संघाची धावसंख्या झाली धावफलकावरती ती म्हणजे 20. तिसरं षटक प्रगतीपथावर. क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातो, रक्षण थोडंसं फिरवलं जातंय. कुठे कोणता खेळाडू इथे मात्र आदित्यसाठी व्यवस्थित रचला जातो. आदित्यने जो प्लॅन केलंय त्या प्लॅनिंग नुसारच खेळाडूंची पोझिशन सेट केली जाते. आदित्य तयार. इथे मात्र थांबून स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, व्यवस्थित बॅटवरती चेंडू आला नाहीये. जितकी ताकद या फटक्यामध्ये हवी होती तितकी ताकद या फटक्यामध्ये लागली नाहीये, कारण की गोलंदाजी जबरदस्त होती. टप्पा पडतोय, चेंडू आतमध्ये येतोय लगेच. जो वेळ हवाय फलंदाजाला तो तितका मिळत नाहीये आणि त्यामुळेच फटक्यामध्ये तितकी पॉवर जनरेट होत नाहीये. एका धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या धावफलकावरती 21. स्टेप आउट होऊन हवेमध्ये खेळण्याचा प्रयत्न हा फलंदाजाचा फसलाय. अजून एक विकेटचं पतन, अजून एक धक्का लागतो प्ले फायर सीसी संघाला. प्ले फायर सीसी संघाच्या नावामध्ये फायर आहे, पण सध्या तरी त्यांच्या फलंदाजीमध्ये तो फायर दिसत नाहीये. पण समन्वी 11 संघ परिपक्व गोलंदाजी, अचूक लाईन लेंथ आणि चांगल्या इराद्याने मैदानामध्ये उतरलेत आणि चांगली गोलंदाजी देखील पाहायला मिळतात. पण चांगल्या गोलंदाजी सोबत सगळ्या गोष्टी तुमच्याच बाजूने जातील हे देखील शक्य नाहीये, कारण की वेळेची मर्यादा ओलांडून गेली आहे. आता आय थिंक तुम्हाला प्लेयर आतमध्ये घ्यावा लागेल.
ओ हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, ग्लान्स करण्याचा प्रयत्न, धाव मिळेल ती फक्त एकच. आतापर्यंत प्ले फायर सीसी संघाच्या कोणत्याच फलंदाजाने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न इथून मात्र केला नाहीये. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 22. अगदी शांतपणे कासवाच्या गतीने, हलक्या हलक्या पावलाने, संथ गतीने एक एक धाव एकत्र घेत आहेत आणि एक्स्ट्रा रन काबीज करतायत आणि 22 वरती धावफलक पोहोचवलंय. ओ स्ट्रेट बॅटने चांगला फटका, फॉलो थ्रो मध्ये तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण. चेंडू थोडा डायव्हर्ट झाला बॅकिंगसाठी, खेळाडू आहे तो उचलून देईल तोपर्यंत एकदा पुन्हा एकदा कंप्लीट. ओ जबरदस्त हा बॉल, फलंदाजाला पूर्णपणे भ्रमात ठेवलं आणि चेंडू टप्पा पडला, सरळ यष्ट्या वाकवल्या. अजून एक फलंदाज माघारी सरकतोय, एका मागोमाग एक फलंदाज माघारी गेलेत. चांगली गोलंदाजी समन्वय 11 संघाच्या आपल्याला पाहायला मिळते. या मैदानाचा अनुभव आहे, या मैदानाचा चांगला त्यांनी अभ्यास केलेला आहे आणि त्या अभ्यासाची परीक्षा देत असताना उत्तीर्ण होणारं काम सध्या तरी गोलंदाजाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. समन्वय 11 चांगली गोलंदाजी, पण थोडंसं निराश केलंय प्ले फायर सीसी संघाने. कल्याणचा चांगला संघ, कल्याणचे चांगले खेळाडू या संघामध्ये खेळत आहेत, पण टॉप ऑर्डरने थोडंसं निराश केलं. मधल्या फळीवरती सर्वांचं लक्ष लागलं होतं, मधल्या फळीमध्ये देखील हवी तशी फलंदाजी झाली नाही. आता मात्र लोअर ऑर्डरमध्ये बघूयात कशा प्रकारे खेळ केला जाईल. धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ते म्हणजे 23-23. एक प्लेअर तुम्हाला आतमध्ये घ्यायचा आहे. येस सगळ्यांना सेम आहे आकाश, रूल सगळ्यांना सेम आहे. 4 ओव्हरची मॅच असू देत, जो रूल आहे तो रूल आहे. या मैदानावरती स्पर्धा टर्म्स अँड कंडिशन अप्लाइडच असतात. कधी कधी तुम्हाला हा ऍडव्हान्टेज ठरू शकतो, कधी कधी तुम्हाला डिसएडव्हान्टेज देखील ठरू शकतो. एक खेळाडू आतमध्ये आला, कारण की मागचा सामना जर आपण पाहिला तर लक्ष्मी 11 संघाला एक खेळाडू आतमध्ये आणायचा होता. जवळजवळ असा सामना फिरला की त्यांना जवळ खेळाडू आणणं हे गरजेचं झालं. 23 धावा धावफलकावरती. पहा नियमावली तुम्हाला आधीच आम्ही सांगितली होती, त्यामुळे तुमच्यासाठी नवीन नाहीये काही. क्रिकेटमध्ये हे नियम सर्व स्पर्धेमध्ये असतात. ओ इथे मात्र अस्वच्छित करण्याचा प्रयत्न, गॅप मिळाली आहे. शॉर्ट थर्ड मॅनला चेंडू जातोय, ट्रॅव्हल होतोय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा, या चौकारांची गरज आहे. वारंवार हे चौके येणं फार गरजेचं आहे. धावसंख्या धावफलकावरती आता मात्र वेगाने पुढे सरकते. धावा आपल्याला पाहायला मिळतात म्हणजे 31. धावफलक वेगाने पुढे जात आहे आणि धावफलक वेगाने पुढे जात असताना मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते थोडीशी चलबिचल. ऑर्गनायझर्स देखील थोडेसे आमच्यापर्यंत सूचना येते की धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच 31-31. ओ इथे मात्र लाईन चेक करावी लागेल. अंपायरचा सिग्नल येतो तो म्हणजेच व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन खात्यामध्ये जोडले जातात. धावसंख्या धावफलकावरती 1ने पुढे सरकेल. धावा आपल्याला पाहायला मिळतात म्हणजे 32-32. 32 वरती 5 फलंदाज बाद झालेत प्ले फायर सीसी संघ. या ओव्हरमध्ये थोडासा फायर देण्याचा प्रयत्न जर करतायत
जबरदस्त झेल इथे मात्र कंप्लीट केलाय. विकेटचं पतन. अजून एक धक्का लागलाय. जो बॅटर इथे मात्र चौकार मारण्यामध्ये यशस्वी झाला होता तो आता मात्र अपयशी ठरतो. निराशा पुन्हा एकदा प्ले फायर सीसी संघाच्या झोळीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. अंपायरचा सिग्नल येतो तो म्हणजेच वाईड बॉल, एक्स्ट्रा रन. हो, इथे मात्र ऑनसाइडला खेचण्याचा प्रयत्न होता. व्यवस्थित बॅटवरती चेंडू आला नाही. भवऱ्यासारखा चेंडू तिथेच फिरतोय. एक धाव तोपर्यंत कंप्लीट केली जाते. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच 33. व इथे मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न. तीस धावा इथून मात्र 36 धावा झाल्यात. 37 धाव्यांचं लक्ष असेल. 37चं टार्गेट इथून मात्र चेस करायचं आहे ते म्हणजे समन्वी 11 संघाला. समन्वी 11 विपक्ष आपण मॅच पाहतोय ती म्हणजेच प्ले फायर सीसी या संघांमध्ये. प्ले फायर सीसी कल्याण विभागातील काही खेळाडू या संघामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि समन्वी 11 संघामध्ये डोंबिवलीचे खेळाडू अर्थातच डोंबिवली विपक्ष कल्याण अशी लढत आपल्याला पाहायला मिळते. स्टेशन वाईज हा पूल आपल्याला पाहायला मिळतोय. एक चांगली स्पर्धा, शिस्तबद्ध स्पर्धा, अंडरम क्रिकेट, डिसिप्लिन क्रिकेट, लिमिटेड ओव्हर्स मध्ये अनलिमिटेड ड्रामा आपल्याला नेहमी या फॉर्मॅट मध्ये पाहायला मिळतो. 37चं लक्ष आहे. 37चं लक्ष
इथून मात्र चेस करायचं आहे, 37 धावांचा पाठलाग इथून मात्र करायचा आहे. दीपेशजी म्हात्रे साहेब देखील आता मात्र या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्यांचा मित्रपरिवार देखील संपूर्ण उपस्थित होतात. आपल्या विभागामध्ये असेल, पूर्ण डोंबिवलीमध्ये आपण पाहिलं तर प्रचंड जनसमुदाय ज्यांच्या पाठीशी नेहमी असतात आणि असंख्य लोकांची मदत करण्याचं त्यांचं स्वप्न आणि प्रामाणिकपणा आणि त्यामुळेच आपल्या विभागामध्ये सातत्याने नगरसेवक म्हणून ते सातत्याने निवडून येत असतात आणि आपल्या विभागामध्ये देखील चांगलं कार्य नेहमी पाहायला मिळतं. प्रत्येक जण म्हणत असतो की आम्हाला दीपेश म्हात्रेच्या विभागामध्ये नेहमी विकास पाहायला मिळतो, कारण की चांगली कार्य, चांगली भूमिका आपल्या विभागातील लोकांसाठी नेहमी दीपेश म्हात्रे साहेबांची राहिली आहे. होऊयात आपण दुसऱ्या सत्राकडे. दुसऱ्या सत्रामध्ये जिथे मात्र 37 धावांचा करायचा पाठलाग आणि 37 धावांचा पाठलाग करण्यासाठी आघाडीची जोडी पाठलाग करण्याच्या इराद्याने मैदानामध्ये उतरली आहे. स्ट्राईक वरती आपण पाहतोय सनी आणि नॉन स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज आहे फलंदाज ओमकार. स्ट्राईक वरती सनी, गोलंदाजी मार्क वरती प्ले फायर सीसी संघाकडून येतोय गोलंदाज. गोलंदाज खडसेचा वापर केलाय. पहिल्याच बॉलवरती सिंगल, एक धाव इथे मात्र मिळाली आहे. पहिल्याच बॉलवरती केवायसी अप्रूव्ह झाली आहे, खातं खुलं, अकाउंट इथे मात्र ओपन झालंय संघाचं आणि इंडिव्हिज्युअल फलंदाजाचं देखील. समन्वय 11 संघ 37चा पाठलाग करतायत. पाठलाग इथून मात्र कशा प्रकारे केला जाईल. स्ट्राईक वरती ओमकार चव्हाण. ओमकार चव्हाण एक काळ ज्याने खऱ्या अर्थाने अंडरम क्रिकेटमध्ये गाजवलाय, तोच ओमकार चव्हाण स्ट्रायकिंग इन वरती. इथे मात्र हलक्या हाताने प्लेस करण्याचा प्रयत्न होता. शेवटच्या क्षणाला फक्त चेंडूला दिशा देण्याचा प्रयत्न होता ओमकारचा, वेगाचा वापर करण्याचा, पण व्यवस्थित बॅटवरती चेंडू आला नाहीये. डॉट बॉल येतोय. 2 चेंडू आतापर्यंत झाले. धावा फलकावरती 1 व आता मात्र स्विच हिट करण्याचा प्रयत्न. आधीच इरादा बनवला होता फलंदाजाने, ते ओळखलं गोलंदाजाने. त्याने त्याच्या प्लॅन मध्ये थोडासा चेंज केला आणि फलंदाज त्या प्लॅन मध्ये थोडा फसला. व्यवस्थित स्ट्रोक बॅटवरती आला नाही, त्यामुळे एकच धाव इथून मात्र मिळेल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर 2 धावा. इथे मात्र पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न होता, पण मैदानाच्या बाहेर जावं लागेल. सनीची तिकीट कापली आहे गोलंदाजाने. डगआउटच्या दिशेने माघारी परतव. समन्वय 11 संघाला पहिला झटका पहिल्याच ओव्हरमध्ये लागला आणि महत्वपूर्ण फलंदाज बाद झाला, कारण की हा खेळाडू मैदानामध्ये राहणं फार गरजेचं होतं. ज्याप्रमाणे संघाची बांधणी आहे, ज्याप्रमाणे आपण संघामध्ये बॅलन्स पाहतोय, ते बॅलन्स जे आणलंय ते सनीने आणलंय. सनी ज्याप्रमाणे मैदानामध्ये खेळतोय सध्याच्या घडीला, सध्याच्या हंगामात अनेक सारे चांगले खेळाडू आहेत, पण सनीची विकेट थोडंसं प्रेशर वाढवेल समन्वय 11 संघाला. आणि मी म्हणेन प्ले फायर सीसी संघासाठी ही पॉझिटिव्ह साईन आहे. आता या विकेटचं रूपांतर समोरच्या संघावरती प्रेशरमध्ये कन्वर्ट जर केलं तर प्ले फायर सीसी पहिल्या डावामध्ये झालेल्या चुका इथे दुरुस्त करू शकतात. स्ट्राईक वरती नवीन फलंदाज सिद्धू. स्विच करण्याचा प्रयत्न. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती अचूक नेम धरलाय. पंचांचं बोट आकाशाकडे, अंपायर की उंगली खडी, बॉलिंग युनिट की निकल पडी. अजून एक विकेट. बॅक टू बॅक 2 झटके. सनी बाद झाल्यानंतर दुसरी विकेट रनआउटची आली आहे. कॉल देखील सिद्धूचाच होता. 5 बॉल नंतर धावफलकावरती आपण जर पाहतोय तर 2 धावा झाल्यात. प्ले फायर सीसी संघ का शांतपणे खेळत होता ह्याचं उदाहरण या पहिल्याच ओव्हरमध्ये स्पष्ट झालंय. सर्वजण पाहत होते प्ले फायर सीसी आपल्या मैदानावरती आल्यात. कदाचित डोंबिवलीची दहशत आणि डोंबिवलीच्या खेळाडूंचा पॉवर आपल्याला पाहायला मिळाली, पण त्यांच्या बॉलिंग युनिटने पहिल्याच ओव्हरमध्ये असा झटका दिलाय की आता समन्वय 11 संघाला थोडासा विचार तरी करावा लागेल. स्ट्राईक वरती ओमकार चव्हाण. ओमकार चव्हाण सध्या तरी मी म्हणेन
ज्या नावासाठी ओमकार ओळखला जातो तितका चांगला खेळ ओमकारचा पाहायला मिळत नाहीये, पण या अशा क्रुशल सिच्युएशन्स साठीच हा खेळाडू बनलाय. मोठ्या मंचाचा खरा सरपंच. ओ इथे मात्र सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न, गॅप मिळाली नाहीये. एकच धाव इथून मात्र मिळेल. धावसंख्या धावफलकावरती पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 3 धावा धावफलकावरती. समस्या थोड्याशा समन्वय 11 संघासाठी वाढल्यात आणि पहिल्याच ओव्हरमध्ये समाधान दिलंय गोलंदाज खडसेने. तर आपण एक सन्मान कंप्लीट करत आहोत, महत्वपूर्ण सन्मान आपण करणार आहोत. तर मी सचिनजी सावंत साहेबांना विनंती करतो, सचिन सावंत साहेबांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करणार आहोत. भारतीय जनता पार्टीचे नेते परिवाराचा देखील मी आभार व्यक्त करतो. आणि वळूयात आपण सामन्याकडे. ते मात्र दोन्ही टीम्स सज्ज आहेत. खडसेने चांगली गोलंदाजी केल्यानंतर आता मात्र दुसऱ्या षटकामध्ये संजयचा वापर केलाय. स्ट्रायकिंग इन वरती ओमकार चव्हाण. ओ इथे मात्र दिशा देण्याचा प्रयत्न होता, अंपायरचा सिग्नल डॉट बॉल्स आहेत. धावसंख्या धावफलकावरती 337 धावा. असं वाटत होतं की पहिल्या सत्रानंतर समन्वय 11 संघ सहज सामना जिंकेल की काय, पण 37 धावा करण्यासाठी देखील चांगली दमछाप होते. दोन्ही बाजूने चांगली रस्सी खेच आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये खडसेने चांगली गोलंदाजी केली, दुसऱ्या षटकामध्ये संजयचा अचूक नेम आपल्याला पाहायला मिळतो. ऑन साइडला दिशा दिली आहे, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. प्रवास जबरदस्त आहे बॉलचा. चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर जातो. 4 धावा इथून मात्र मिळतात. या चौकारांची गरज आहे. ओमकार चव्हाण ज्याप्रमाणे बॅटिंग करतो तो मैदानामध्ये राहणं गरजेचं. अशाच प्रकारच्या स्ट्रोकची अपेक्षा देखील असतील. डगआउट मधून देखील असाच मेसेज पास होत असेल. व आता मात्र फुलटॉस बॉल, अजून एक चांगला फटका, पण आता मात्र तितकी ताकद नव्हती या फटक्यामध्ये. फुलटॉस बॉल आलाय आणि फुलटॉस बॉल आल्यानंतर तितकीशी शक्ती त्या बॉलवरती लागली नाही, त्यामुळे एकच धाव इथून मात्र मिळेल. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते, ती म्हणजे 8. दुसरं षटक प्रगती पथावर. गोलंदाज संजय देखील चांगली गोलंदाजी करतोय. खेळपट्टीला पाहतोय, फलंदाजाला पाहतोय, फलंदाज कशा प्रकारे मुवमेंट करतोय, कसा मूव्ह होतोय आणि त्यानंतर फलंदाजाच्या पायावरती त्याचा नेम धरण्याचा तो प्रयत्न आणि त्या प्रयत्नांमध्येच त्याचा वेग आणि त्याची अचूकता आणि त्याचं टॅलेंट पाहायला मिळतं. टॅलेंटने भरलेला हा खेळाडू गोलंदाज संजय. स्ट्रायकिंग एंडवरती फलंदाज आपण पाहतोय. इथे मात्र पुन्हा एकदा यॉर्क लाईनचा हा बॉल खोदून काढण्याचा प्रयत्न. धाव मिळेल ती फक्त एकच. तर मी इन्व्हाइट करतोय पुढच्या सामन्यामध्ये जे दोन संघ खेळणार आहेत, मातोश्री 11 अंबरनाथ आणि अजिंक्य साई 11 कल्याण. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी रिपोर्ट करा.
मातोश्री 11 अंबरनाथ आणि अजिंक्य साई 11 कल्याण. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 9. एक चौकार या सत्रामध्ये आतापर्यंत लागलाय. मागच्या इनिंग मध्ये फक्त 2 चौकार आपल्याला पाहायला मिळाले. या सत्रामध्ये देखील एकच चौकार, म्हणजे गोलंदाजांसाठी चांगली साथ मिळते या विकेटवरती. व इथे मात्र स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न, मध्ये येऊन थांबलाय ओमकार चव्हाण आणि मध्ये आल्यानंतर यष्टीरक्षकाने आपलं काम पूर्ण केलंय. त्याने आपला वेळ घेतला आणि सरळ यष्ट्या उडवल्यात. ओमकार चव्हाणचा पवेलियनचा रस्ता झालाय मोकळा. अजून एक विकेटचं पतन आणि आता मात्र संघ थोडासा अडचणीत सापडलाय. समन्वी 11 संघ, ज्याप्रमाणे आपण पाहतो नॉकआउट स्टेज खुल्या गटातील हे सामने आहेत आणि खुल्या गटामध्ये तुमचा प्रवेश आहे, तर तुम्हाला कोणतंही टोटल मिळू दे ते चेस करण्यासाठी तुम्हाला तितक्याच ऊर्जेने देखील मैदानामध्ये बॅटिंग करणं गरजेचं आहे. तो प्रेशर बनवला खडसेने, त्यानंतर संजय देखील चांगली गोलंदाजी करते. प्ले फायर सीसी संघ फलंदाजीमध्ये जरूर निराश केलं, पण गोलंदाजीने प्रेक्षकांची मनं जिंकतायत. धावसंख्या धावफलकावरती 9. ओ जबरदस्त फटका, पायावरती हा बॉल. आकाशने देखील पाहिलं गोलंदाज संजय प्रयत्न कोणता करतो, पायावरती बॉल फेकतो. लगेचच तो थोडीशी मुवमेंट आणि पायावरती आलेला बॉल फ्लिक करण्याचा प्रयत्न. धाव मिळेल ती फक्त एकच, पण या फटक्याने आकाशचा थोडा कॉन्फिडन्स वाढेल. धावसंख्या धावफलकावरती 10. 2 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात म्हणजे 10. आणि आता मात्र जिंकण्यासाठी 12 चेंडू 27 धावांची गरज. 12 मध्ये 27 करायच्यात. माफक वाटणारं लक्ष आता भयानक वाटायला लागलंय. ही अंधारी रात्र समन्वी 11 संघाच्या फलंदाजांना काही ना काही शिकवून जाईल. इथून मात्र कशा प्रकारे उत्तर दिलं जाईल सामना मी म्हणेन अजूनही बॅलन्स आहे, कारण की समन्वी 11 संघाच्या डगआउट मध्ये असे फलंदाज आहेत की सामन्याला क्षणात कलाटणी देऊ शकतात. ते खेळाडू अजूनही मैदानामध्ये आहेत. आघाडीचे फलंदाज जरूर माघारी परतलेत. सुरुवातीला थोडासा बिघाड झालाय, पण आता मात्र तो बिघाड दुरुस्त करावा लागेल. यंत्रामध्ये ती दुरुस्ती करावी लागेल. थोडं संघाला अपेक्षेने या 2 खेळाडूंकडे पाहावं लागेल. मैदानामध्ये आकाश पाटील संघर्ष संघासाठी रन मशीन म्हणून ओळखला जातो. बघूयात हा रन मशीन या धावा चेस करताना कशा प्रकारे खेळेल. 12 चेंडू 27 समीकरण तिसऱ्या षटकाला होते सुरुवात. पहिलाच बॉल, मंचा स्ट्रोक लगावण्याचा प्रयत्न, शॉर्ट थर्डमॅनना खेळण्याचा प्रयत्न. इरादा बदलला, फलंदाजाने जो स्टान्स होता तो चेंज केला, पण व्यवस्थित बॅटवरती चेंडू आला नाहीये. टप्पा पडला. ऑफ ब्रेक पद्धतीचा बॉल. ऑफ ब्रेक पद्धतीचा बॉल जी पकड निर्माण केली गोलंदाजाने, ती पकड मजबूत करण्याचा प्रयत्न आता मात्र बॉलिंग युनिटचा सुरू आहे. चांगली गोलंदाजी. इथे मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न 2 खेळाडूंच्या मधून. चेंडू जाईल सरळ सीमा पार. हाफ हार्टेड स्ट्रोक होता. पूर्णपणे स्वीप म्हणता येणार नाही, पण जो रिझल्ट हवा होता तो फलंदाजाला मिळालाय. चांगला स्ट्रोक. धावा मिळतात 4 चौकाराच्या मदतीने. संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच 15 धावा. या चौकारांची खूप गरज होती समन्वी 11 संघाला. पाठलाग करायचा आहे तर धावांचा वेगाने करावा लागेल. तर नेक्स्ट मॅच दोन्ही टीमचे कॅप्टन अजिंक्य साई 11 आणि मातोश्री 11 दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी रिपोर्ट करा. इथे मात्र पुन्हा एकदा फ्लिक करण्याचा प्रयत्न. 1 धाव तर कंप्लीट केली. दुसरा धावेचा प्रयत्न तो मात्र केला जातो. स्ट्रायकर एंड वरती थ्रो तर आलाय आणि थ्रो जसा स्ट्रायकर एंड वरती येणार तसा मात्र फलंदाजाने देखील वेग धरला आणि सुंदररित्या 2 धावा तो मात्र कंप्लीट केल्यात.
सिग्नल येतो तो म्हणजेच वाईड बॉल, एक्स्ट्रा रन. एकने स्कोरबोर्ड पुन्हा एकदा पुढे सरकतोय. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 18. अजूनही जिंकण्यासाठी 19 धावांची गरज आहे. इथे मात्र हलक्या हाताने फक्त फ्लिक केलाय. धाव मिळते फक्त एकच. एका धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते 19. मातोश्री 11 टीम, मातोश्री 11 टीमचा कॅप्टन उपस्थित आहे. अजिंक्य साई 11 टीमचा कर्णधार. अजिंक्य साई, हा तुम्हाला शेवटचा कॉल आहे मित्रांनो. तुमचा कर्णधार किंवा कोणीही खेळाडू उपस्थित असेल तर लगेचच टॉस साठी रिपोर्ट करा. पहा, इनिंग ब्रेक मध्ये टॉस करणं अनिवार्य, पण आता मात्र काही मान्यवर उपस्थित होते त्यामुळे टॉसला थोडासा डिले झाला. पण तुम्हाला मात्र आधीच सूचना आम्ही दिली होती. सर्व सामन्यांमध्ये आपण इनिंग ब्रेक मध्येच टॉस केला. 2 कर्णधारांना आपण बोलवतच होतो. तोपर्यंत वळूयात मैदानामध्ये, जिथे मात्र चांगली दमछाप समन्वय 11 संघाची आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या झाली धावफलकावरती 20. अजूनही जिंकण्यासाठी 17 धावांची गरज आणि 17 धावा करण्यासाठी चेंडू शिल्लक असतील ते म्हणजे 7 चेंडू 17 धावांची गरज. या बॉलवरती जर बाउंड्री आली तर मॅचला एक वेगळं चित्र आपल्याला पाहायला मिळेल आणि त्याच आशेने कदाचित डगआउट देखील पाहताय आणि प्रेक्षक देखील पाहताय. प्रेक्षकांना काय हवंय की एक चांगली मॅच आणि एक चांगली फाईट. 7 मध्ये 17. फसवलाय गोलंदाजाने देखील इथे मात्र फसवलंय फलंदाजाला आणि हसवलंय आपल्या टीमला. विकेट मिळाली आहे, झटका लागलाय. गोलंदाजाला देखील माहिती होतं की फलंदाज या बॉलवरती चौकार घेण्याचा प्रयत्नच करेल, त्यामुळे फलंदाजापासून हा बॉल दूर टाकला, प्लॅन बनवला आणि तो प्लॅन व्यवस्थित एक्झिक्यूट करत असताना ही विकेट मिळाली ऋषीची. आता मात्र जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 17 धावांची गरज आणि प्ले फायर सीसी संघाला एक खेळाडू आता मात्र 38 सर्कलच्या आतमध्ये आणावा लागेल. 38 सर्कल या 15 यार्ड सर्कलच्या आतमध्ये. 15 यार्ड सर्कलच्या आतमध्ये पॉवर प्ले मध्ये आणावं लागेल. स्ट्राइक वरती आकाश. स्ट्राइक वरती आकाश हा खेळाडूला विसरता कामा नये. याच मैदानावरती खुल्या गटातील स्पर्धा झाली होती आणि खुल्या गटातील खेळाडूंची झोप या आकाशनेच उडवली होती. तोच आकाश स्ट्राइक वरती आहे पुन्हा एकदा. तसाच खेळ आकाशच्या माध्यमातून सर्वांना पाहायचा आहे. 6 चेंडू जिंकण्यासाठी 17 धावांची गरज. गोलंदाज आकाश, स्ट्राइक वरती आकाश. कोणत्या आकाशचा विजय, कोणत्या आकाशचा पर्दाफाश होईल. 6 चेंडू करायच्या 17. पहिला बॉल सिग्नल आला तो म्हणजेच वाईड बॉल. 6 चेंडू जिंकण्यासाठी 16 धावांची गरज. स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न आणि फलंदाज इथे मात्र बाद होतो. आकाशच्या खेळीचा अंत. बॅटर आकाशला इथे मात्र माघारी पाठवलंय गोलंदाज आकाशने. प्ले फायर सीसी संघ आपला फायर गोलंदाजीमध्ये जरूर दाखवलाय. नावाला साजेसं काम इथे मात्र केलंय. कल्याणमध्ये अंडरम क्रिकेट प्रचंड प्रमाणात खेळलं जातं. सी फॉर्मॅट असेल, सी सर्कल असेल, 1 to 4 असेल, टर्फ फॉर्मॅट असतील, सर्कल क्रिकेटचे सामने देखील प्रचंड प्रमाणात आपल्याला कल्याण विभागामध्ये पाहायला मिळतात. कल्याण, अंबरनाथमध्ये आणि आता मात्र डोंबिवली दिव्यामध्ये देखील तितकंच प्रसिद्धी प्राप्त झाली आहे या अंडरम सर्कल स्पर्धेला. इथे मात्र पॉवरफुल स्ट्रोक होता प्रेमचा. अचानक अशक्तपणा येत असताना सलाईनची बॉटल चढवली की काय असा फटका होता प्रेमचा. अचानक ताकद. इथे मात्र ऑन साइडला खेचण्याचा प्रयत्न. अजून एक चांगला स्ट्रोक. धावा मिळतील त्या म्हणजे 4. स्ट्राइक वरती रुचितला आपण पाहतोय. चौकार आलाय पण मी म्हणेन आता या चौकाराला थोडासा उशीर झालाय, थोडासा विलंब झालाय. जिंकण्यासाठी
3 चेंडू आणि 11 धाव्यांची गरज आहे. मॅच अजूनही ऑन आहे या चौकाराने, मॅच अजूनही ऑन. 3 चेंडू 11 धाव्यांची गरज. स्ट्राईक वरती रुचित. एकच धाव इथून मात्र मिळेल. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, आपल्या झोन मध्ये हा बॉल होता. रुचित दिवसातून 10 बॉल जर हे फेकले तर तो 9 बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवेल, पण आज मात्र तो मिस झाला. आणि इथे मात्र अजून एक विकेटचं पतन. प्रेमला देखील मैदान सोडावं लागतंय. समन्वय 11 संघ पूर्णपणे पराभवाच्या दिशेने, आणि एका बाजूने आपण पाहतो विजयाच्या दिशेने प्ले फायर सीसी संघ. कल्याणचे खेळाडू डोंबिवलीमध्ये येऊन बादशाह मैदान गाजवण्याचा प्रयत्न पहिल्याच सामन्यामध्ये करतायत. चांगली कामगिरी प्ले फायर सीसी संघाची आपल्याला पाहायला मिळते. आणि आता मात्र आपण पाहतोय नेक्स्ट मॅच मध्ये देखील 2 दादा संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळतील. एका बाजूला आपण पाहतोय मातोश्री 11 संघ, आणि एका बाजूला फाईट करेल संघ आहे अजिंक्य साई 11 संघ.